भाजपसोबत युतीच्या चर्चा थेट शरद पवारांसोबत झालेल्या शरद पवारांच्या वक्तव्याला आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। निर्णय सामूहिक दाखवण्याचा प्रयत्न करून शरद पवार मनानेच करतात। रोहितचा बॅलन्स बिघडलाय म्हणून खोटं बोलतोय असं सुद्धा अजित पवार म्हणतायत। अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजपसोबत युतीच्या चर्चा थेट शरद पवारांसोबत झालेल्या असं आता अजित पवार यांनी म्हटलंय। तर शरद पवारांच्या वक्तव्याला अजित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे। ते त्यांना पाहिजे तेच करतात, फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात। आम्हाला आता ते किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत। जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या, अशा कुणाच्या खाली लोकांच्या बरोबर मीटिंग नाही झाल्या। आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना, मी साक्षीदार आहे, प्रफुल्ल पटेल साहेब साक्षीदार आहे, देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे, कारण त्या 5ची मीटिंगला देवेंद्रजी म्हणाले। मला तेच कशा करता तुम्ही विचारता? तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मीटिंग झालेल्या, तिथं जायचं ठरलेलं होतं। लास्टला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं, भाजप बरोबर नाही आता म्हणले शिवसेनेबरोबर जायचं। दादा शिरूरमधून दादा घरातलाच उमेदवार देणार होते, मात्र सर्वे अमोल कोल्हेंच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला असं रोहित पवारांनी कालच्या। हे दादांत खोटं आहे। रोहितला काय झालंय, थोडंसं त्याचा बॅलन्स बिघडला, आली करते काही पण बडबडायला लागला। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, शरद पवारांच्या वक्तव्याला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे, याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटू शकतात? शरद पवारांपासून अजित पवार दूर गेल्यानंतर कायम टीका करताना ते पाहायला मिळतात। आजही अजित पवारांनी टीका केली। काल शरद पवारांनी जी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यात शरद पवारांनी जी भूमिका मांडली त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार असं म्हणाले की कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अशा पद्धतीचे विधान करतात। काँग्रेस पक्ष ज्यामध्ये ठाकरे किंवा अन्य अनेक जे प्रादेशिक पक्ष आहेत ते विलीन होण्याच्या चर्चेवरती कुठल्याही पद्धतीची शक्यता वाटत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यासोबतच ज्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा झालेल्या होत्या त्या शरद पवारांनी किमान मान्य केल्या अशा पद्धतीचं म्हणत शरद पवारांवरती अजित पवारांनी आजही टीका केलेली आहे। जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर शरद पवार हा स्वतःचाच निर्णय आहे आणि सगळ्यांसोबत चर्चा करून ठरवलाय असं सांगतात, मात्र ते त्यांना जे हवंय त्यांच्या जे मनात आहे तेच करतात अशा पद्धतीचं वक्तव्य आज सकाळी पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये अजित पवारांची जिथे पत्रकार परिषद झाली तिथे त्यांनी केलेलं आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।